हालेलुया. बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय. मैं रमेश के नाम में आपका स्वागत करती हूँ. प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. परमेश्वर अच्छा है प्रियो. देव खूप चांगला प्रभु आहे. ने बड़ी दया करुणा करके आज हमें उसके भवन में लाया है. देवाने विपुल करुणा कृपा करून आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला आणलंय. तो जैसे हमने जेंट्स मीटिंग जैसे सियोन चर्च ने चालू किया जशी सियोन मंडळीने पुरुषांची सभा चालू केली और पुरुषों परमेश्वर ने पुरुष को क्यों बनाया उसके बारे में हमने देखा था, क्योंकि आप में से बहुत से लोग जेंट्स मीटिंग में नहीं आए, पहले दूसरे नहीं, बाकी बहुत से लोग चौहान भाई आए थे, विनय भाई आए थे, एकनाथ भाई आए थे, मुकुंद भाई आए थे, बाकी कुछ कुछ लोग थे लेकिन बाकी के बहुत से लोग नहीं थे. मागील काही सभांमध्ये देवाने आपल्याला शिकवलं की देवाने पुरुषांचा जन्म का केला आणि पुरुषांचं महत्व काय हे आपण शिकलो. बरेचसे लोक तुमच्यामध्ये नव्हते आले त्या मीटिंग मध्ये. तो हम कैसे शुरुआत से जेनेसिस से उत्पत्ति से देख रहे हैं. तर आता उत्पत्तीपासून आपण बघतोय की पुरुषाचं स्थान काय, पुरुषाचं महत्व काय. तो परमेश्वर ने सृष्टि की रचना करने से पहले पुरुष को बनाने से पहले परमेश्वर ने सृष्टि की रचना की. तर पुरुषाची निर्मिती होण्याच्या आधीच देवाने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. और मैं आपको ये बताना चाहती हूँ कि प्रियो परमेश्वर पहले स्त्री को बना सकता था, आणि देव आधी स्त्रीला बनवू शकला असता, लेकिन उसने पहले पुरुष को क्यों बनाया. पण त्याने पुरुषालाच पहिल्यांदा का इसका नियुक्त कारण ये केलं. है क्योंकि परमेश्वर जो सृष्टि को संभालता है और जो काम वो करता है वो काम उसने क्या किया, अपने स्थान पर उसने पुरुष को बनाया ताकि जो वो करना चाहता है, जैसे स्त्री को संभालना, बच्चों को संभालना, माँ बाप को संभालना, ये सारा जो काम परमेश्वर का जो स्वभाव गुण कार्य वो एक पुरुष कर सकता है. इसलिए पुरुष पूरी हड्डी का है और उसका बनाने का मुख्य उद्देश्य परमेश्वर का वही है. आणि पुरुषाच्या निर्मिती मागचा देवाचा मुख्य उद्देश हाच आहे की जी कामं देव करू शकतो ती सगळी कामं पुरुषाने करावी. म्हणजे आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं, आपल्या बायकोचं मुलांचं संगोपन करावं, म्हणून देवाने पुरुषाला आधी उत्पन्न केलं. तो इसलिए स्त्री एक कमजोर है, म्हणून स्त्री ही एक निर्बल पात्र बाइबल आहे बताती है. बायबल नुसार. तो इसीलिए पुरुष क्या है, बलवान है, तर पुरुष हा बलवान आहे, परिपूर्ण है. परिपूर्ण आहे. इसीलिए वो स्त्री को और बच्चों को संभाल पाएगा. म्हणून तर तो स्त्रीची आणि त्याच्या लेकरांचं रक्षण संगोपन तो करू शकतो. इसीलिए परमेश्वर ने पुरुष को पहले बनाया. म्हणून देवाने पुरुषाला आधी बनवलं. तो इसलिए अभी हम उसमें पूरी डिटेल में नहीं जाएंगे. तर आता पूर्ण वचन आपण नाही बघणार. हमने वो वीडियोस ग्रुप पे डाले हुए हैं. ते आपल्या YouTube चॅनलवरती सियोनच्या ते ऑनलाईन व्हिडिओज अवेलेबल आहेत. फिर हमने ये भी बताया था कि पुरुष प्रार्थना करना बड़ा जरूरी है, मग आपण सेकंड हे बघितलं की पुरुषाने प्रार्थना करणं किती महत्वाचं आहे, बहुत जरूरी. खूप गरजेचं आहे. तो पुरुष को परमेश्वर ने इसलिए बनाया ताकि उसके साथ सहवास करे. तर देवाने पुरुषाचा जन्म यासाठी केला की त्याने देवाबरोबर संगती करावी. स्त्री को बहुत साल के बाद बनाया, स्त्रीची निर्मिती आदम नंतर लगेच हवेला नाही बनवलं, थोडा वेळ लागला. लेकिन पुरुष के साथ परमेश्वर सहवास करने के लिए उसकी संगति में रोज आता था, उसे मिलने के लिए खास आता. आणि आदमाबरोबर पुरुषाबरोबर वेळ घालवण्यासाठी देव प्रतिदिवस त्याला भेटायला यायचा. रोज. प्रतिदिवस परमेश्वर अदन की वाटिका में आता. देव एदेनेच्या बागेमध्ये आदमाला भेटायला यायचा. लेकिन आज प्रभु क्या चाहता है, आज पुरुष उससे मिलने के लिए आया. पण आज देवाची इच्छा आहे की आज आपण सगळ्या पुरुषांनी रोज प्रति दिवशी देवाचा शोध करावा, देवाला भेटावा. इसीलिए तो यीशु ने कहा कि मुझे ढूंढो, तो परमेश्वर को ढूंढो, परमेश्वर तुम्हें मिल जाएगा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की तुम्ही देवाचा शोध करा आणि तो तुम्हाला भेटेल. जब तक समय है तब तक उसे ढूंढ सकते हो, समय निकल गया फिर आप उसे ढूंढ नहीं सकते. यशामध्ये देवाचं वचन आहे की जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा. एकदा वेळ निघून गेली की मग त्याच्यानंतर देव भेटणार नाही. इसीलिए प्रेयर बहुत इम्पोर्टेंट है. म्हणून प्रार्थना खूप महत्वाची आहे. तो अभी हम प्रार्थना के वचन में जाने से पहले मैं आपको एक ऐसे आदमी से मिलाती हूँ जो प्रेयर किया. आता प्रार्थनेचं वचन बघायच्या आधी मी एका अशा पुरुषाबद्दल तुम्हाला सांगते की जो ज्याचं प्रार्थनेचं जीवन होतं. हमने अगर कई सारे वीडियोस में अगर आप देखोगे तो उत्पत्ति में भी हम देखते हैं एनोश से प्रार्थना चालू हुई. आपण जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला माहिती असेल की अनोश पासून लोक यहोवाला ओळखायला लागले आणि यहोवाच्या नावाने प्रार्थना करायला लागले. वैसे ही रेवलेशन भी प्रार्थना पर जोर देता है. तर जसं उत्पत्तीमध्ये प्रार्थनेवरती भर दिला गेलाय तसा प्रकटीकरणामध्ये सुद्धा प्रार्थनेवर भर दिला गेला. तो हर पुरुष का प्रार्थना का जीवन होना चाहिए. तर प्रत्येक पुरुषाचं प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. आप में से कितने लोग लिखते हैं?
तुमच्यामध्ये किती लोकांना लिहिता येतं? आते समय नोटबुक लाना है। तर सभेला येताना, पुरुषांच्या सभेला येताना वही आणायचा. सिर्फ पुरुषों की सभा में नहीं, जब भी आप चर्च आते हो आपके पास बाइबल होना चाहिए। जेव्हा पण आपण कुठल्याही सभेला येतो तर आपल्याकडे पवित्र शास्त्र असलं पाहिजे. फिर हमारे पास एक नोटबुक होनी एक चाहिए। वही असली पाहिजे. भले आपको लिखने नहीं आता जरी तुम्हाला लिहिता येत नाही तो भी आपके पास एक नोटबुक होनी चाहिए। तरी तुमच्याकडे एक वही असली पाहिजे. हाँ, क्योंकि कभी कभी आपके पड़ोस में बैठा हुआ कोई इम्पोर्टेंट बात या नंबर या कोई बात ऐसी, तो उसी समय आपका पड़ोसी आपको लिख कर दे सकता है ना। जरी तुम्हाला लिहिता येत नाही तर तुमच्या शेजारी बसलेला माणूस तुम्हाला काही महत्वाची गोष्ट असेल तर लिहून देऊ शकतो. है ना, तो इसलिए चर्च में आने के समय पर अभी जैसे भाई की कैसा सैट है, किसी किसी का कैसा बैग है, देखो अपूर्व की बैग है, ऐसे बैग ऐसे बैग लाने का। तर येताना तुमची बॅग, बायबल, वही, पेन, पाण्याची बाटली. ये जेंट्स का बैग है यार, वो बड़ी दाखिल करो। धन्यवाद। तो इसमें बाइबल, तर याच्यात बायबल, पेन और नोटबुक वही ऐसा रखना है, हे आणत जा. ये रखना है। हे ठेवायचं आहे. कभी भी प्रभु के भवन में खाली नहीं आने का। कभी उसका नहीं। बाइबल चाहिए, कधी देवाच्या मंदिरामध्ये येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पवित्र शास्त्र आपल्याकडे पाहिजे. नोटबुक लाना है। वही आपल्याकडे पाहिजे. नोटबुक के साथ साथ वही बरोबर एक पेन, पेंसिल पेन, पेन्सिल और साथ में आपका पाकिट। आणि तुमचं वॉलेट, पाकिट. क्यों? प्रभु को भेंट देना पड़ता है ना, कारण आपण देवाला दान दशांश देतो ना, तो इसीलिए हमें हमेशा हमारे पास पाकिट होना तर आपल्याकडे नेहमी पाकिट असलं पाहिजे. चाहिए। तो पाकिट में तो आपके बैग में पैसा, तर तुमच्या बॅगेत पैसे असले पाहिजे. पानी का बाटली, पाण्याची बॉटल. पानी का बाटली अगर खाली भी लाया तो यहाँ भर सकते हैं, जर तुम्ही रिकामी बॉटल आणली तरी चालेल, तुम्ही इथे भरू शकता. क्योंकि पानी तो हम भरते हैं ना। आणि ते पाणी असतं. तो ये आपका चर्च में आने के समय पर होना चाहिए। तर चर्चला येतानाच्या या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आप में से सभी लोग काम पे जाते हैं, सगळे लोक जॉबला जातात. काम पे आपल्याकडे जाते समय आप लोग क्या क्या लेके जाते हैं? ऑफिसला जाताना आपण काय काय घेऊन जातो? बैग, बॅग. ठीक है। खाली जाते हो क्या? रिकाम्या हाताने हर एक जातो. जन बैग लेके जाता है। सगळ्यांची बॅग असते. तो फिर प्रभु के पास भी आते समय बैग आना चाहिए ना। मग देवाकडे येताना पण बॅग आणायला पाहिजे. दूसरा, दुसरं, आप जो कंपनी में काम करते हो उसका आई कार्ड, तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्याचं आय कार्ड तो असतं. एंट्री नहीं मिलेगी ना। आणि तुम्हाला एंट्री नाही मिळणार. कुछ भी हो आप आई कार्ड भूलते नहीं हो। काही असलं पण आपण आय कार्ड नेतो, पाकिट लेके जाते हो, पैसे नेतो, पॉकेट नेतो, टिफिन लेके जाते हो, डबा नेतो, पानी का बाटली लेके जाते पाण्याची हो। बॉटल असते. आप कितना दूर रहते हो? अभी ये सोचिए ये वामनी में रहता है, ये कर्जत में रहता है, टिफिन लेके जाता है, बोलते नहीं मीनू मुझे टिफिन मत दे, ऐसा बोलते हो? नहीं। क्या बोलते हो? टिफिन दे। आपण डबा घेऊन जातो. क्यों? का? तो वहाँ खाने के लिए। तिथे आपल्याला दुपारच्या जेवायच्या सुट्टीत जेवायला. तो वैसे ही हम जब प्रभु के पास आते हैं तो हमें भी खाली नहीं आना है। बैग लाना है, अपना बाइबल, नोटबुक, एक पेन, ये सब लाना है, पानी का बाटली लाना है। म्हणून आपण पण देवाच्या मंदिरामध्ये येताना बायबल, वही, पेन, पाण्याची बॉटल आणि पाकिट हे सगळ्या गोष्टी आणायच्या. तो क्या होता है जब हम लिखेंगे ना, जब लिखते हैं बाइबल में क्या लिखा है? राजाओं को ऐसा कहा गया है कि जो लेवी तुम्हें सिखाते हैं उसे लिखो। आणि बायबलमध्ये असं जुन्या करारात दिलं गेलेलं आहे की जे याजक आणि लेवी जे तुम्हाला शिकवतात राजांच्या काळामध्ये, त्यांनी ते लिहून त्यांची स्वतःची प्रत तयार करायची. आप राजा हो, आपण सगळे राजा आहोत. बराबर है? बरोबर. आपको राजा बोलकर चुना है, आपल्याला राजे म्हणून देवाने निवडलं. निकालेंगे व्यवस्था विवरण अनुवाद 17 अध्याय, त्याचं 17वा अध्याय उसका 18 वचन। आणि त्याचं वचन 18. डिटरनॉमी अनुवाद चैप्टर 17 अध्याय 17 वर्स 18। आणि त्याचं 18वं वचन आपण वाचू. अभी ये जैसा भी मैं बता रही हूँ कि ये व्यवस्था विवरण अध्याय 17 उसका वचन 18, तो आप किसी नोटबुक में तुरंत लिखोगे, फिर आपको बार बार ऐसा बोलना नहीं पड़ेगा, भैया क्या बोला था दीदी ने, अरे क्या बोला था दीदी ने, कितना बताया था, कितना बताया था, फिर बाद में कितना बताया था, तो पूछना नहीं पड़ेगा। जब आपके पास नोटबुक है तो आप क्या कर सकते हो? तुरंत व्यवस्था अनुवाद अध्याय 17 जैसा 18, फिर आप आराम से बाइबल खोल सकते हो। म्हणून जेव्हा प्रचार केला जातो, तुम्हाला वचन दिलं जातं, तर तुम्ही ते पटकन लिहून घेऊ शकता आणि तुम्ही नंतर ते शोधू शकता. है ना? सही है? तो व्यवस्था विवरण अध्याय 17 उसका 18 पढ़ेंगे। तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवी याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी. है ना? क्या लिखा है? लिख के लिए आप
जो याजकों के पास जो पुस्तक है उसमें से उसको लिखने के लिए कहा है। म्हणजे याजक लोकांकडे जे पुस्तक होतं त्याची नक्कल जी त्याची प्रत त्यांना लिहून घ्यायला सांगितले तो होते. जब याजक आपको यहाँ सिखाते हैं तो आपको लिखना होता है। म्हणजे याजक पास्टर देवाचा प्रचारक जेव्हा इथून वचन शिकवतो तेव्हा ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. दूसरी बात, दूसरी गोष्ट, परमेश्वर जब कोई दर्शन देता है तो बाइबल में लिखा है ऐसा कि जब तुझे कोई दर्शन में दिखाओ तो उसे लिख ले। जेव्हा देव आपल्याला दृष्टांत दाखवतो किंवा दर्शन दाखवतो तर ते सुद्धा आपल्याला वहीत लिहायचं आहे. वो जल्दी पूरा होगा म्हणजे ते लवकर पूर्ण और होईल. लिखा हुआ कभी मिटता नहीं आणि लिहिलेलं कधी मिटत नाही. है ना। दिमाग से कभी कभी हमारे दिमाग से चला जाएगा, कधी कधी आपण विसरतो, समजा आपल्याला लक्षात राहत नाही. लेकिन पुस्तक में लिखा है तो पण जर का वहीत लिहिलेलं असेल वो मिटेगा नहीं। तर ते मिटणार नाही. आपण ते सतत वाचू. तो अभी हम भी देखो वचन ऐसे लिखते हैं, म्हणून आम्ही पण वचन वहीवर लिहून आणतो. तो फिर अभी मैंने ऑलरेडी कुछ पहले सिखाया होगा, वो नोटबुक पहले मैं ढूंढती हूँ कहाँ लिखा है, उसका कुछ संदर्भ होगा तो वो मैं ऐड कर पाती हूँ। म्हणजे प्रचार करताना वचन शिकवताना सुद्धा मी सगळी वचनं वहीवर लिहून आणते. जर का एखादं वचन आधी शिकवलं असेल तर मी चेक करते की हे वचन मी कधी शिकवलं होतं. तो मदद मिलती है। मग त्याच्यामुळे मला हेल्प होते. तो अगर मैं वो जोर डालूंगी जर मी आता आठवत बसली याद नहीं रहेगा, तर मला लक्षात नाही. तो लिखा हुआ हम ढूंढ पा सकते हैं। तर जर आपण लिहून ठेवलं असेल तर आपण ते नंतर शोधू शकतो. तो आपके लिए भी एक नोटबुक दिया जाएगा, आप उस नोटबुक में लिखा करो। तर तुम्हाला पण एक वही दिली जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही सगळी वचनं जे तुम्हाला लागेल ती लिहून ठेवू शकता. और अभी आगे कभी भी कोई भी सभा, छोटे बच्चों का हो, जैन सभा हो या एवरी संडे हो या फ्राइडे हो, उपवास प्रार्थना या हाउ चर्च में जाते हो, आप नोटबुक और बाइबल जरूर लेके जाओ, पेन साथ में हमेशा रखें। तर आतापासून पुढे कुठल्याही सभेला तुम्ही जा तर तुमचं पवित्र शास्त्र, वही आणि पेन तुमच्याकडे असलं पाहिजे. तो फिर क्या होगा, आपको तुरंत लिखने के लिए मदद हो जाएगा। तुम्ही पटकन ते लिहून घेऊ शकता. प्रेज़ द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. तो हम यहाँ देखते हैं प्रियो कि याबेस नाम का एक व्यक्ती है। हम पढ़ेंगे पहला इतिहास आता आपण काढू पहिला इतिहास, अध्याय 4 त्याचा 4था अध्याय, और 9 से 10 तक, 9-10। त्याचं 9 आणि 10 वचन वाचू आपण. पहिला इतिहास, फर्स्ट क्रॉनिकल, पहिला इतिहास, फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास चैप्टर 4 अध्याय 4 वर्स 9 and 10। त्याचं 9 आणि 10 वचन. फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास चैप्टर 4 अध्याय 4 उसका 9-10। पहला इतिहास अध्याय 4 उसका 9-10। याबेस हा आपल्या भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईचे नाव याबेस असे, त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ एक वर मागितला, तो असा की तू जर खरोखर माझे कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अनिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात जर माझ्यावर राहील तर किती बरे होईल. आणि त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. आमीन। हम देखते हैं याबेस का अर्थ है पीड़ा, दर्द। आता याबेस या नावाचा अर्थ आहे की दुःख. उसकी माँ ने उसको जन्म देते समय बहुत दर्द उठाया था, इसलिए उसका नाम याबेस रखा। त्याच्या आईला त्याची आई जेव्हा त्याला जन्म देत होती तेव्हा तिला खूप मोठ्या त्रासातून जावं लागलं, म्हणून तिने त्याचं नाव ठेवलं दुःख. तो लेकिन मैं आपको बताना चाहती हूँ, कोई माँ अपने बच्चे का नाम दुख रखेगी? पण या जगामध्ये आपण बघतो कुठली आई आपल्या मुलाचं नाव दुःख किंवा पीडा असं ठेवेल का? है ना, तो ऐसा नहीं रखती है। असं नाही ठेवत. तो वैसे ही प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं कि इसकी माँ ने इतना दुख होकर, पीड़ित होकर उसको जन्म दिया, इसलिए उसका नाम क्या रख दिया? याबेस। पण आपण इथे बघतो की याच्या आईला इतका त्रास झाला तिला त्या मुलाला जन्म देताना, म्हणून तिने तिच्या स्वतःच्या मुलाचं नाव दुःख असं ठेवलं. लेकिन हम देखते हैं कि अभी ऑलरेडी जब लोग बच्चे, हम सब बचपन में हमारे बच्चे क्या करते थे, फ्रेंड्स चिढ़ाते हैं ना। आणि आपण बघतो की लहान मुलं कशी जनरली एकमेकांना त्यांच्या नावावरून चिडवतात ना. कि आप जो हम सब अन्य जातियों से आए, आपण सगळे विदर्भी जातीतून आलेलो. तो अगर हमारा नाम, अभी मेरा नाम था वनिता, तो मुझे वांगी बोलते थे। आता दिदीचं नाव होतं वनिता तर त्यांना वांगी चिडवायचे. तो नाम का खराबी करते थे। तर नावाची विटंबना करतात. फिर कोई ऐसा चिल्लाने के बाद फिर क्या करते, हम लोग झगड़े करते थे, जर आपल्याला कोणाचं चिडवलं मग आपण भांडणं करायचो या हम दुखी होते थे। किंवा आपल्याला वाईट वाटतं. सही, बरोबर। आपके साथ हुआ है कैसा? असं झालं, सगळ्यात बरं झालं असं. हर नाम का प्रोनाउंसिएशन बराबर नहीं करते, उसके नाम का कुछ क्रॉस नाम देते हैं। आणि त्यांच्या नावाचा उच्चार व्यवस्थित करत नाही, चुकीचा काहीतरी उच्चार करतात. ये है ना, तो सोचो आपको कितना बुरा लगा होगा। तर मग आपल्याला किती वाईट वाटतं त्यावेळेला.
लगा होगा ना? लागतं ना, वाईट तो वाटतं ना. वैसे ही याबेस को भी कितना दर्द हुआ होगा. तर मग आता याबेस बद्दल विचार करा की याबेसला किती वाईट वाटलं उसके असेल. बच्चे ने, उसके काल के जो फ्रेंड्स सर्कल था जिनमें वो बड़ा हुआ, वो लोग ने भी कितना छेड़ा होगा. ऐसे में वो बड़ा हो गया था. आणि अशा परिस्थितीमध्ये तो लहानाचा मोठा झाला की त्याच्या घरातले लोक, त्याच्या आजूबाजूची लोकांनी त्याला किती चिडवलं असेल. अब वो जब भी बड़ा हुआ, लड़कपन का ये समय है, तब उसने क्या किया, वो यहोवा को जाना उसने, और यहोवा को जानने के बाद उसने यहोवा से प्रार्थना करना. आणि तो तारुण अवस्थेमध्ये असताना, किशोर वयामध्ये असताना त्याने देवाची ओळख घेतली, तो देवाला ओळखायला लागला आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली. और प्रियो, उस प्रार्थना का असर इतना अच्छा हुआ आणि त्या प्रार्थनेचा एवढा चांगला त्याच्यावरती इफेक्ट कि झाला. सारे जो भाई थे उनमें वो प्रतिष्ठित हुआ, यानी ऊंचा हुआ. त्याचे जेवढे नातेवाईक होते, त्याची जेवढी लोक होते, त्या सगळ्यांमध्ये तो प्रतिष्ठित झाला. उसको अथॉरिटी मिला. त्याला अधिकार भेटला. सारे उसके काल के जो लोग थे उसके अधीन हुए. त्याच्या काळातली जेवढी लोक होती, त्याच्या भाऊबंधातली लोक होती, ते सगळे त्याच्या अधीन तो झाले. ये कैसे हुआ? ते का झालं? क्योंकि उसने क्या किया, परमेश्वर को अपना बेस्ट फ्रेंड समझकर, अपना मददगार, अपना सहायक बोलकर उसने डेली उससे वो प्रार्थना करता. कारण त्याने देवाला आपला एक उत्तम मदतगार समजून त्याने रोज देवाबरोबर तो प्रार्थना करायचा. उसने क्या प्रार्थना की? त्याने देवाकडे काय प्रार्थना प्रभु केली तू मुझे आशीष दे, की देवा तुम्हाला आशीर्वाद दे. क्योंकि जो श्राप मुझ पर है, कारण की जो श्राप, त्याच्या नावाचा जो श्राप त्याच्यावरती आहे, माँ ने श्राप दिया था, त्याच्या आईने त्याला श्राप दिलेला. फोर्स किया था कि तुम, है ना, होता है माँ लोग जन्म देते समय, दर्द उठाने के समय पर वो बच्चे को कोसती है, तो वैसे उसने कोसा था, तो वो श्राप उस पर था, तो इसलिए उसने सबसे पहला अपने ऊपर आशीष मांगा. तो आज प्रभु भी आपको यही कहता है, आप पुरुष होने के नाते सबसे पहले प्रभु को बोलो, प्रभु मुझे आशीष दे, मुझे तेरी आशीष की जरूरत है. क्योंकि जब आप आशीष मांगते हो तो श्राप आशीष में बदल जाता है. तर जसं याबेसाला कळालं की त्याच्या आईने त्याच्या जन्माच्या वेळेला त्याला श्राप दिला, म्हणून त्याने पहिला प्रार्थना देवाकडे केली की मला माझ्या दुःखाचं, म्हणजे मला श्रापाचं रूपांतर आशीर्वादामध्ये कर. और बहुत ज़रूरी है कि आप खुद अपने लिए प्रेयर करें. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे. बहुत ज़रूरी हे है. खूप महत्वाचं आहे. आप खुद के लिए प्रेयर करें. आपण स्वतःसाठी प्रार्थना करायला पाहिजे. बहुत ज़रूरी हे है. खूप महत्वाचं आहे. अगर आप प्रेयर नहीं करोगे अपने लिए, जर आपण स्वतःसाठी प्रार्थना नाही करत, तो आप कमा रहे हो, आप अपने फैमिली को संभाल रहे हो, सब कुछ कर रहे हो, लेकिन प्रभु की इच्छा है कि आप पहले हुए, आपके भरोसे पे आपकी फैमिली, आपके घर रहता है, इसलिए आप अपने लिए प्रेयर करें, ये प्रभु की इच्छा है. जरी आपण चांगले कमवतोय, आपल्याला जॉब आहे, आपण नोकरी करतोय, आपण आपल्या घरातल्यांचं रक्षण करतोय, पण देवाची इच्छा आहे की आधी आपण स्वतः प्रार्थना करावी, मग आपण आपल्या कुटुंबाच्या लोकांचं रक्षण करावं. ये जरूरी हे है. खूप महत्वाचं आहे. तो सबसे पहला पॉइंट प्रभु आपको कहता है, आपकी डेली प्रेयर में आप अपने लिए ब्लेसिंग मांगो. तर देवाची इच्छा आहे की तुमच्या रोजच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये तुम्ही स्वतः देवाकडे स्वतःसाठी आशीर्वाद मागितला पाहिजे. आप अपने लिए प्रेयर करते हो? तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करता? करते हो ना? तो आज से अपने आप को आशीष दो. तर मग रोज देवाकडे स्वतःसाठी आशीर्वाद मागा की देवा मला आशीर्वादित कर. कभी प्रभु के सामने मत बोलो मैं कीड़ा हूँ, कधी देवासर बोलू नका मी तर किडा मैं आहे, तो गरीब हूँ, मी तर गरीब आहे, किसी लायक का नहीं हूँ. मी काही लायकीचा नाही. बोलना नहीं, प्रभु तूने मुझे आशीषित किया है, देवाला रोज म्हणा की देवा तू मला आशीर्वाद मैं दिलाय, तेरा उपयोगी पात्र हूँ. मी तुझ्यासाठी उपयोगी पात्र आहे. ऐसा बोलकर आप प्रभु के सामने अपने आप को ब्लेस करो. असं बोलून तुम्ही सकारात्मक बोलून स्वतःसाठी देवाकडे रोज देवाकडे आशीर्वाद मैं मागा. गरीब नहीं, तूने मुझे अमीर किया है. देवा मी गरीब नाही, तू मला श्रीमंत केलंय. तू मेरा ये हाथ कभी खाली नहीं रखा. माझा हात कधी रिकामा असणार मुझे नाही. हमेशा आशीषित कर. तू मला नेहमी आशीर्वादित केलंय. फिर उसने प्रेयर किया कि मेरा देश बड़ा. मग त्याने प्रार्थना केली की माझा देश वाढव. देश बड़ा मतलब उसकी रहने का जो सीमा है, उसकी कमाई है, उसे बढ़ाने के लिए उसने कहा. म्हणजे त्याची राहण्याची जागा, त्याचं जे उत्पन्न आहे, त्याने प्रार्थना केली की देवा हे पण वाढव. मतलब अथॉरिटी, इस पृथ्वी पर मुझे अथॉरिटी दे. म्हणजे या पृथ्वीवरती मला अधिकार दे. फिर उसने कहा तेरा हाथ मेरे साथ रहेगा. आणि मग त्याने प्रार्थना केली की तुझा हात माझ्यावरती नेहमी असावा. तेरा हाथ हमेशा मेरे साथ रहेगा. तुझा हात नेहमी माझ्यावरती असावा. एक बाप जैसे अपने बेटे के ऊपर हाथ रखता है, जसं एक वडील आपल्या लेकरावरती हात ठेवतो, वैसे तू मुझ पर हमेशा हाथ रख. तसं तुझा हात माझ्यावर नेहमी पाहिजे. पिता का हाथ में क्या है तर देवाच्या हातामध्ये काय आहे? बताइए. हाँ? दीर्घायुष्य, धन, मान, सम्मान.
तर धन, मान, सन्मान आणि दीर्घायुष्य या गोष्टी आपल्या पित्याकडे आहेत. कितने बुद्धि से उसने प्रार्थना किया, तर म्हणजे त्यांनी किती बुद्धीने प्रार्थना केली. क्या कहा उसने, त्याने काय तेरा म्हटलं हात हमेशा मेरे साथ रहे. की तुझा हात नेहमी माझ्यावरती असू दे. तो प्रभु का हाथ उस पर रहेगा तो वो मरेगा नहीं. जर देवाचा हात त्याच्यावरती तर तो मरणार नाही और धन मान सम्मान भी रहेगा. आणि धन, मान, सन्मान भेटेल. साथ में वो कहता है कि मुझे बुराई से ऐसे बचा रख कि मैं पीड़ित न हूँ. आणि त्यांनी अशी पण प्रार्थना केली की मला वाईटापासून असं तू राखून ठेव की मी कधी दुःखी न व्हावं. है ना. तो बुराई से बचने के लिए यीशु ने भी यही कहा कि आप रोज की प्रार्थना में कहो कि प्रभु मुझे बुराई से बचा. आणि येशूने पण आपल्याला हे शिकवलं की आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण बोललं पाहिजे की देवा मला वाईटापासून लांब ठेव. क्योंकि स्त्रियों से भी ज्यादा आप बाहर जाते हो, कारण की स्त्रियांपेक्षा पण जास्त आपण या जगामध्ये जातो. ज्यादा अटैक आपके ऊपर होते हैं. तर जास्त हमले हे आपल्यावर होतात. व्यभिचार, टेंशन के, दूसरों का भलाई देकर, हंसी देकर, ये देखने के बाद ज्यादा मोह आ सकता है. इसलिए बुराई से बचने के लिए आप डेली प्रेयर करना जरूरी है. व्याभिचार, व्यसन, ईर्ष्या, जळण ह्याच्यापासून वाचण्यासाठी, वाईटापासून वाचण्यासाठी आपण रोज स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे. बहुत जरूरी है. हे खूप महत्वाचं आहे मालूम है कि आप गिरे नहीं, की आपण पडू नये, आपसे पाप नहीं हो. आपल्याकडून पाप होऊ नये. इसीलिए आप डेली अपने लिए प्रेयर करना जरूरी है. म्हणून आपण रोज स्वतःसाठी अशी प्रार्थना केली पाहिजे. इसलिए प्रियो पुरुष प्रेयर करना जरूरी है. तर पुरुषाने प्रार्थना करणे खूप महत्वाचं आपका आहे. डेली प्रार्थना का जीवन होना चाहिए. आपलं रोजचं वैयक्तिक प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. बिना प्रार्थना के हुए घर से कभी नहीं निकलना. प्रार्थना न करता कधी घरातून बाहेर जाऊ नका. आपको अगर समय लेट होता है तो आप जरा सुबह जल्दी उठो, प्रभु के साथ बैठो और फिर बाहर जाना. जर तुम्हाला उशीर होत असेल तर थोडं लवकर उठा, प्रार्थना करा आणि मग घरातून बाहेर जा. बिना प्रार्थना के आप पुरुष लोग कभी बाहर नहीं जाना. प्रार्थना न करता कुठल्याही पुरुषाने कधी घराच्या बाहेर जाऊ नये. जब आप प्रेयर करते हो तो प्रभु का हाथ आपके ऊपर होता है. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाचा हात तुमच्यावर असतो. और इसीलिए शैतान फिर आपके ऊपर अटैक नहीं कर सकता, आपको छू नहीं सकता, आपको हानि नहीं कर सकता. म्हणून सैतान कुठलंही नुकसान आपलं करू शकत नाही. घर में आने के बाद भी आपको प्रेयर करना. घरात आल्यानंतर सुद्धा देवाचे आभार मानले पाहिजे, प्रार्थना करायची. आप जब दरवाजे पे खड़े रहते हो, जेव्हा तुम्ही दरवाजाशी येता आपके दरवाजे पर आप ऐसे हाथ रखकर कहना है ये घर आते समय बाहर जाते समय आशीषित है. दरवाजावरती हात ठेवून प्रार्थना करायची. आत येताना, बाहेर येता जाताना हे घर नेहमी आशीर्वादित आहे. क्योंकि पुरुष अपने हाथ उठाकर प्रार्थना करे, ऐसा प्रभु का वचन है. कारण की देवाचं वचन आहे की पुरुषांनी आपले पवित्र हात उचलून प्रार्थना केली पाहिजे. स्त्रियों से भी ज्यादा आपको अथॉरिटी है, स्त्रियांपेक्षा जास्त अधिकार देवाने पुरुषांना दिलाय, ये याद है. हे लक्षात ठेवा. इसलिए जब आप हाथ रखकर ब्लेस करते हो तो प्रभु आशीष देता है. म्हणून जेव्हा पण तुम्ही हात ठेवून प्रार्थना करता आणि आशीर्वाद देता तर देवही त्याला आशीर्वाद तो देतो. आपकी प्रार्थना आपके घर के अंदर, बेडरूम के अंदर, बाथरूम में, दरवाजे के बाहर, अगर आपको आंगन होगा तो आपके आंगन में भी आपको प्रेयर करना है. तर तुमची प्रार्थना तुमच्या घरातल्या सगळ्या ठिकाणी, बाहेरच्या ठिकाणी, अंगणामध्ये, सगळ्या हॉलमध्ये, बेडरूम, किचन सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तो फिर क्या होता है, मग काय होईल? मैं आपको बताती हूँ प्रेयर से क्या होता है. तर आता प्रार्थनेने काय होतं हे मी तुम्हाला सांगते. तभी सोचो निवृत्ति यहाँ प्रेयर कर रहा है. समजा निवृत्ती इथे प्रार्थना करतो. ये उसका घर है, हॉल है. ही माझं घर आहे, या घरात मी प्रार्थना करतोय सोचो मैं प्रभु का प्रतिनिधित्व कर रही हूँ. आणि मी देवाचं प्रतिनिधित्व करते. सोचो ये प्रभु का प्रतिनिधित्व कर रहा है विकास, आणि विकास दादा देवाचं प्रतिनिधित्व और मैं करतो शैतान हूँ. आणि मी शैतान आहे. तो मैं शैतान का प्रतिनिधित्व कर रही हूँ. आणि दीदी शैतानाचं प्रतिनिधित्व करते. तो जब ये प्रेयर नहीं करता है तो तभी ये उसका हॉल है. जेव्हा मी प्रार्थना करत नाही माझ्या घरामध्ये, ये बेडरूम में प्रेयर कर रहा है, मी बेडरूम मध्ये प्रार्थना लेकिन उसके करतो, हॉल में प्रेयर नहीं. पण हॉलमध्ये प्रार्थना नाही झाली तो फिर क्या होता है मालूम, तर मग काय होईल? वहाँ पर शैतान का वास आता है. तर हॉलमध्ये शैतानाची उपस्थिती येते. तो हमेशा इसको अस्वस्थ लगेगा हॉल में, तर मग हॉलमध्ये त्याला अस्वस्थ वाटेल, अच्छा नहीं लगेगा. तिथे आवडणार नाही. फिर हॉल में कुछ ना कुछ मैं करूँगी, मैं हमेशा इसके कहीं ना कहीं कोने में रहूँगी, कुठे ना कुठे मी हॉलमध्ये लपलेली असणार, या फिर पर्दे के पीछे रहूँगी, किंवा पडद्याच्या मागे या असणार, खिड़की पे बैठूंगी. किंवा खिडकीवर असेल. क्योंकि दुष्टात्माएं कहीं पर भी रहती है, कारण दृष्टात्मे कुठे बसू शकतात. दीवार में भी रहती है, ते भिंतीच्या आत पण असतात. दीवार के अंदर भी रहती है. ते भिंतीच्या आत पण असतात. तो मैं दीवार के अंदर हूँ, मग ते भिंतीच्या आत लपून बसतील. तो अंदर से लेकर उसको छेड़ सकते हैं. मग तिथून ते त्याला त्रास देते किंवा उकसवते. आपको समझ में आया. समजलं? फिर उसको वहाँ से टीवी लगा, मग तिथून सांगणार की टीव्ही लाव. तो मैं हॉल में बैठ के टीवी देखता रहेगा, टीवी देखता रहेगा, टीवी देखता रहेगा 1 घंटा 2 घंटा. मग हॉलमध्ये खाना बसून खा रहा है, टीव्ही बघणार, तिथेच जेवणार, उधर ही हाथ धो रहा है. तिथेच हात धुणार. आपको समझ में आया. समजलं तुला? तो अगर जहाँ जहाँ आप प्रेयर करते हो जिथे जिथे आपण प्रार्थना करतो वहाँ शैतान का वास नहीं है. तिथल्या शैतानाची उपस्थिती निघून जाते. वहाँ अगर प्रेयर किया, सोचो, पण आता जर हॉलमध्ये प्रार्थना केली तो फिर क्या होगा, तर मग काय होईल?
तिथे देवाची उपस्थिती येते और फिर आणि मग सैतानाला तिथून मुझे निघून हमेशा जावं. वहाँ से हमेशा पुरुषों थोड़ा सा दूर रहना आणि मग सैतान तिथे कधी येणार नाही, त्याला तिथून लांब जावं लागतं. वो रहेगा, लेकिन जब तक वो मुझे अलाउ नहीं करता है जा, तब तक मैं जाऊंगी पण जोपर्यंत तो बोलत नाही की हे सैतान निघून जा इथून, मैं जाऊंगी. तोपर्यंत तो जाणार नाही. आपको समझ में आया? समजलं तुम्हाला? तो प्रभु क्या करेगा, उसको मार्गदर्शन करेगा. तर मग देव त्याला मार्गदर्शन करेल. फिर उससे क्या बात करेगा, पण देव त्याच्याशी काय बोलेल? उससे कहेगा देवाचा आत्मा त्याला सांगेल मुझे लगता है कि इस एरिया में कुछ तो है, तो इसके लिए प्रभु के द्वारा मैं तुझे बताता हूँ कि तुझे प्रार्थना करने की जरूरत है इससे भी. हे माझ्या स्वर्गीय पिता प्रभू, येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो. प्रभू, या घरासाठी मी प्रार्थना करतो. हे घर तू मला दिलं, तर प्रभू मी प्रार्थना करतो की प्रभू आता या क्षणाला येशूच्या नावाने प्रार्थना करतो की जो काही दुष्टात्म्याचा अधिकार असेल, आता या क्षणाला मी तुला बांधतो येशूच्या नावामध्ये आणि तुला निघून कल्वरी क्रूस स्थानावरती टाकतो. तुला आगाकडे जाण्याची आज्ञा देतो. हे शैतान दूर आहे. आपको तो आवाज नहीं आता है, लेकिन मैं चिल्ला के दिखा रही हूँ, ऐसे ही जाता पण है. जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो तसं सैतान जो ओरडतो तो आवाज आपल्याला येत नाही, पण तो अशा पद्धतीने निघून जातो. प्रेयर बहुत फायदा है तर प्रार्थना करणे खूप इम्पॉर्टंट आहे. ना. घर में स्त्रियां प्रार्थना करती है, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आपल्या घरातली स्त्रिया प्रार्थना करतात. लेकिन मैं आपको बताती हूँ, जब आपके अड़ोसी पड़ोसी जेव्हा आपल्या आजूबाजूचे शेजारचे लोक वो आपके औरत से डरती है या आपसे डरती है? ते तुमच्या घरातल्या स्त्रियांना घाबरतात की तुम्हाला घाबरतात? हाँ? हम लोग से भले बूढ़ा हो या जवान हो या पति या हम उम्र हो, कुछ भी हो, बराबर है. भले त्यांच्या किसको घरातले डरती है? पुरुष वयस्कर असतील, मध्यम असतील किंवा लहान याद असतील. रखो, वैसे ही स्त्रियों से भी ज्यादा जब पुरुष प्रार्थनाशील होते हैं, उनसे दुष्टात्माएं डरती है. म्हणून जेव्हा स्त्रियांपेक्षा जास्त प्रार्थनेचं जीवन पुरुषांचं असतं तेव्हा दुष्टात्मा त्याला घाबरतात. ये हमेशा याद. हे नेहमी लक्षात ठेवा. मालूम है, इसलिए तो पौलुस को देख के ही दुष्टात्मा डर जाती थी. म्हणून पौलाला बघितल्यानंतरच दुष्टात्मे घाबरून निघायचे. इसलिए प्रभु चाहता है आप साधारण व्यक्ति नहीं है. म्हणून देवाची इच्छा की आपण साधारण ख्रिस्ती नसावे आप पुरुष एक स्ट्रॉन्ग बलवान हो. आणि आपण एक बलवान देवामध्ये सामर्थ्यवान असे ख्रिस्ती असावे. प्रभु ने दुष्टात्माओं को दूर करने का, चंगा करने का दान किसको दिया? पुरुषों को ही दिया. देवाने दुष्टात्म्याला काढायचं आणि आरोग्य द्यायचे दान जे ते पुरुषाला दिले. आप पढ़ो वहाँ प्रेरितों लूक अध्याय 9 उसके 1 में लिखा है कि उसने अपने शिष्यों को, वहाँ कौन वो शिष्य थे, उसने जो इसको चुना था 12 उनको, आणि त्याने जे 12 शिष्य निवडले त्या शिष्याला त्याने आरोग्य द्यायचं दान आणि दुष्टात्म्याला काढायचं दान दिलं होतं. है ना. तो आप जब घर में प्रेयर करते हो, आप दरवाजे पे करते हो, आप बाथरूम में करते हो, तब क्या होता है, वहाँ प्रभु की उपस्थिति आती है. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये दरवाजावरती जेव्हा प्रार्थना करता तेव्हा देवाची उपस्थिती तिथे येते और प्रभु हमेशा आपके साथ है. आणि देव नेहमी तुमच्या बरोबर फिर असतो. आप जहाँ जहाँ जाते हो वहाँ प्रभु आपके साथ. आणि जिथे जिथे तुम्ही जा देव तुमच्या बरोबर येईल. इसलिए प्रेयर का लाइफ ज्यादा बढ़ा, म्हणून प्रार्थनेचं जीवन वाढवा. प्रभु के साथ ज्यादा बात. देवाबरोबर जास्त बसा, जास्त बोला. हालेलुया. हालेलुया. तो इसलिए अभी समय है प्रभु प्रार्थना का. तर आता वेळ आहे प्रार्थनेची. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. हम सब खड़े हो जाएंगे सगळे उभे राहूया और हम प्रभु से प्रार्थना करें. आणि आपण देवाकडे प्रार्थना करूया. हम जो चाहते हैं, आज हम आए हैं, तो जैसे याबेस ने प्रार्थना किया कि तो मुझे आशीष दे, मुझे बड़ा और तेरा हाथ मुझ पर रख. आपको भी यही कहना है. क्या कहना है? हे प्रभु मुझे आशीष दे, हे देवा मला आशीर्वाद दे, मेरा देश को बढ़ा, माझ्या देशाला वाढव, तेरा हाथ मेरे सिर पर रख, तुझा हात माझ्या डोक्यावर सदैव मेरे असू दे, साथ रख, माझ्या बरोबर और राहा मुझे बुराई से हमेशा बचा. आणि मला वाईटापासून नेहमी वाचव. आज से मुझे कोई पीड़ा मत हो, आजपासून कुठले दुःख मला येणार नाही. मुझे मानसिक तकलीफ मला मानसिक मत, त्रास येणार नाही. मुझे नींद में डिस्टर्बेंस मत होने दे, मला झोपेत त्रास होऊन देऊ नको. मुझे काम में कमाई में कोई तकलीफ मत हो, माझ्या कामावरती नोकरीमध्ये कुठला हल्ला होऊन देऊ नको. मैं दुखी हूँ, ऐसा कोई काम दुष्ट मेरे जीवन में न करे. मी नेहमी दुःखी असावं अशी कुठलीच योजना सैतानाची पूर्ण होऊन देऊ नको. मैं और मेरे घर के लोग बीमार नहीं गिरे, इसलिए मुझे तू मदद कर. मी आणि माझ्या घरातले लोक आजारी नसावेत म्हणून मला मदत कर. मैं तुझसे प्रार्थना मी करता हूँ. तुझ्याकडे प्रार्थना करतो मुझे बाबा, आनंदित कर. मला आनंदित जैसे कर. तूने याबेस को आनंदित किया, जसं तुम्ही यावेळेसला आनंदी केला, प्रतिष्ठित किया, प्रतिष्ठित केलं, ऊंचा किया उंच केलं, सारे भाइयों में, सगळ्या वैसे भाऊबंधांमध्ये ही मुझे भी कर. तसं मलाही कर. मैं तेरा हाथ मुझ पर साथ चाहता हूँ. तुझा हात माझ्यावरती नेहमी असू दे, ये मैं चाहता हूँ. ही माझी इच्छा आहे.
मेरे पीछे के लिए। प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। पिता, मुझे आशीष दे, सचमुच आशीष दे। मेरे शरीर, प्राण, आत्मा को आशीष दे। मेरा देश बढ़ा, तेरा हाथ मेरे साथ रहे, मेरे सिर पर रहे, मुझे बुराई से बचाए रखे और मुझे कोई पीड़ा मत होने दे। मानसिक नहीं, शारीरिक नहीं, आत्मिक नहीं, प्राणिक नहीं और आर्थिक भी नहीं। मैं विनती करता हूँ, मुझे कोई दुख से गुजरने नहीं दे, मुझे भला चंगा रखे। मैं ये विनती करता हूँ, मैं विश्वास रखता हूँ, मैंने तुझसे मांगा है और तूने मुझे दिया है। स्वीकार करता हूँ, यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। आपको बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आपके बच्चों ने जो प्रार्थना करके आपसे मांगा है प्रभु, आपने सुना है। आप हमेशा प्रार्थना सुनते हो, मैं धन्यवाद देती हूँ। आए हुए इन सारे पुरुषों को प्रभु तो आशीषित करना, करुणा दया रखना, इन्हें बलवान करना, हमेशा प्रार्थना का जीवन रखना। मेरे जीवन देने वाले पवित्र पिता यीशु के नाम से मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, अब्बा दया रखना प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, कृपा प्रदान करना प्रभु, अनुग्रह करना, आशीष देना और इन्हें लगने वाली जरूरतों को पूरा करना। इन्हें प्रभु प्रार्थना में प्रभु बहुत स्ट्रांग कर देना, धैर्यशाली करना, स्ट्रांग करना प्रभु, और कभी हारे नहीं प्रभु, कभी भी निराश नहीं हो प्रभु। और इनके घर में प्रभु तेरा राज्य रहने के लिए सहायता करना प्रभु। सचमुच प्रभु मैं भी यही विनती करती हूँ प्रभु, तो सचमुच इन्हें आशीष दे, इनका देश बढ़ा, तेरा हाथ इनके साथ रहे और इन्हें हमेशा बुराई से दूर रखे। ये कभी पीड़ित नहीं हो, कभी कभी ये पीड़ित रहते, लेकिन आज के बाद इस सभा को वो हमेशा याद रखे। आज के इस सभा से वो कभी पीड़ित नहीं रहे। ये जिस दर्द से गुजर रहे हैं, आज के बाद इनके जीवन में वो दुख नहीं रहेगा। वो परमेश्वर जिसने याबेस का पीड़ा, याबेस का दुख दूर किया, वही परमेश्वर आज भी इनके जीवन का दुख, दर्द, पीड़ा दूर किया है। इनमें से कुछ लोग हैं जिनके शरीर में रह रहकर दर्द होता है, दुख होता है, वो शरीर का पीड़ा भी नहीं रहेगा प्रभु। शारीरिक, मानसिक, प्राणिक, आत्मिक और प्रभु आर्थिक पीड़ा से आज से ये नहीं गुजरे। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते यीशु के नाम से, आमीन। बैठ जाए। आपण खाली बसा।